माझं नाव चंद्रकांत भगवान सांगले, कंबरी तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आम्हाला एक अशी माहिती मिळाली आहे की या ठिकाणी आपण जे कसायाकडे जाणाऱ्या ज्या गायी आहेत, म्हशी आहेत, गोवंश आहेत, त्यांचं स्वतःहून पालन करताय आणि एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही गेल्या 15-20 वर्षापासून हे काम करताय असं कळते. नेमकी काय माहिती आहे? खाटी घेऊन चाललेली जनावर तुम्हाला सांभाळणं असलं तर माझ्याकडे पैसे घेऊन विकत घेतो. बरं, त्या खाट्याला सांगा चांगली जनावर, चांगल्या जाती जनावर आले तर माझ्याकडे आणून सोड, तुला 1000 रुपये तुझ्या पोटासाठी आणून बांधले, 1000 रुपये त्याला द्यायचे. मी बाजारात जातो, खाटीकाच आणून बांधतो आमच्या, आणि व्याला झाली की शेतकरी घेऊन जाते. ते शेतकऱ्याला सांगतो तुला परत विकायचं झालं तर निम्या किमतीने माझ्या पैसा. तुमचं काय नाव आहे? गोविंद चंद्रकांत कुंभारी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. हां, आम्ही 20-25 वर्ष, 15-20 वर्ष झालं असेल त्या उद्योगात आहे. बरं. आणि हा आमचा उद्योग आहे तो प्रामाणिकपणे आहे. आणि ह्या उद्योगात आल्यापासून भरपूर समाधानकारक आम्हाला हे सगळ्या गोष्टी वाटतात. कुंभारी गावामध्ये तांबे कुटुंब एक चांगला उपक्रम करतात की जे कसायाकडे जाणाऱ्या गायी आहेत ते तुम्ही विकत घेऊन त्याचं सांभाळ करता असं कळते. नेमकं काय सांगाल? बोलू. हो, आपला विषय असा आहे की आपण कत्तलखान्याला जाणाऱ्या गायी आपण विकत घेतो. समजा गाईची किंमत 10,000 असेल तर आपण 11,000 रुपये देऊन आपण पळायला घेतो. ती त्याचं संगोपन करून आपण त्याचा जीव वाचवतो. आपण ते जेव्हा असं कळतंय की जो तो खाटीक असतो किंवा जो तो कसाई असतो, जो जाताना घेऊन जात असतो, तर त्याला तुम्ही एक्स्ट्रा काही 500-1000 रुपये देता असं कळतं? 1000 रुपये देतो आपण त्याला. कायसाठी? त्यांना आणून दिल्याबद्दल 500 आणि 500 रुपये भाडं बरं, असं देतो आपण त्याला. मी सुधीर गावडे, सोलापूर व्यापारी आहे. इथं तांबे म्हणून बोन सेटर आहे. खूप वर्षापासून ते लोकांची सेवा करतात. मला वाटतं जवळपास पिढी जात आहे. मला वाटतं जवळपास 4 ते 5 पिढ्या झाल्या ते हे काम करतात. आणि गेल्या 15-20 वर्षापासून ते मला माहिती आहे. मग मी माझ्या बहिणीला म्हणा, बाकी नातेवाईकांना बऱ्याच वेळा आलो होते घेऊन. आणि चांगले हाडाचे डॉक्टर वगैरे जे करू शकत नाही ते सेटिंग हे खूप चांगल्या प्रकारे करतात. पण त्यांचं हे सेवा तर चाललेली आहे. ते कुठल्याही प्रकारची असं म्हणत नाहीत की एवढी फी द्या, हे सेट केलं ह्याला एवढे पैसे पडतील. ते कधीही अजूनपर्यंत मी ऐकलं नाही 20-25 वर्षात मी जसा येतो तसा की त्यांनी 1 रुपया कोणाला मागितला आहे. लोक आपापल्या परीनं आपापल्या पद्धतीनं ज्या त्या परिस्थितीनुसार जे ते देऊन जातात. पण त्याच्या जोडीला मी बऱ्याच वेळा इथं आलो. त्याच्या जोडीला त्यांनी खूप मोठा सेवेचा हे घेतला आहे की ते जनावरांच्या कसायाला जाणाऱ्या गायी आहेत ना, त्या गायी कसायाकडे जाऊ देत नाही. मला त्यांचा हा उपक्रम इतका आवडला. ते सोडलेल्या गायी किंवा ज्या कसाईच्या गाड्या थांबून आलेल्या गायी, त्या गायी स्वतः इथं पाळतात. त्या गायीचं दूध काढत बसत नाहीत. ते सगळं ते दूध त्या वासरांना पाजतात जेणेकरून त्यांची वासरं खूप धष्टपुष्ट होतात. आता तुम्हाला इथं वासरं दिसतील. मी प्रत्येक वेळा आले की यांच्या गोशाळेत येतो. 17-18 जनावरं त्यांच्या गोठ्यामध्ये आहेत. आणि आज आल्यानंतर वाटलं की हे परत एकदा बघावं, नवीन यांची वासरं वगैरे बघावी. हरणासारखी दिसणारी वासरं आहेत. किती मोठं पुण्य करतात हे. आज लोक जरा शेतकरीसुद्धा असो जरा खराब झाले की ते कसायाकडे देतात गाई, आणि ही लोक त्यांना सांभाळतात. आज किती मोठं पुण्य हे काम करतात. लोकांचे बोन सेटिंग करतात. किती लोक त्रास झाले असतात त्यांना वाचवतात. शिवाय हे जनावराचं काम करतात. गाईला कसायापासून जाणं वाचवतात. बाकी ह्याच्यावर काम करणारे जे ह्यांचे कामगार आहेत त्यांचे उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो. अशी बरीच पुण्याचं काम करतात. खरंच त्यांना बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि तुमच्याशी बोलावं वाटलं.